गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे तो गुरुवारची पूजा मी कशी करते त्याचा ब्लॉग असणार आहे। भरपूर अशा नवीन गोष्टी घेतलेल्या आहेत, जसं तुम्ही मला विचारत असतात हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं, तर आज ते सुद्धा तुम्हाला सगळं दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आणि स्पेशली आज गुरुवारची पूजा आणि गुरुवार माझ्यासाठी किती स्पेशल आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। मी जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलली, सोमवार आणि गुरुवार माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, खूप छान पूजा करते मी त्या दिवशी। तर आज मी पूजा करणार आहे गुरुवारची आणि आज स्वामींचा वार आहे। सो आज छान अशी पूजा करेल आणि सगळं तुम्हाला दाखवणार आहे, कशी मांडणी, कशी पूजा, सगळं काही कसं करणार आहे ते। चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा। तर मैत्रिणींनो, गुरुवारची सुरुवात होत असते माझी हळदीच्या लेपनाने। तर हळदीच्या लेपनाचे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत जे मला माझ्या घरात दिसत आहेत। तुम्हालाही जर हळदीच्या लेपनाचा अनुभव असेल तर मला नक्कीच सांगा। तर हळदीच्या लेपनासाठी मी देवांची जी हळद आहे, प्युअर हळद त्यासाठी लागत असते। तर ती हळद मी घेतलेली आहे एका काचेच्या बाउलमध्ये आणि गंगाजलने मी ते लेपन तयार करणार आहे। त्याआधी मी त्यामध्ये केसर पावडर, चंदन पावडर, अष्टगंध टाकलेलं आहे। त्यानंतर हा खस स्प्रे आहे। त्यानंतर खसचं हे अत्तर आहे, जे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारचा जो मुखवटा होता, बऱ्याच जणांनी मला विचारलेलं, तर तो मुखवटा बाप्पा मोरिया मुखवटा यांच्याकडचा होता। त्यांनी मुखवट्यासोबतच मला हा छान असा सुगंध असलेला खस स्प्रे आणि ही अत्तरची बॉटल त्यांनी मला पाठवलेली, तर ते मी टाकून घेतलेलं आहे। गोमूत्र खूप इसेन्शियल असतं उंबरठा लेपनासाठी, तर गोमूत्र टाकलेलं आहे। आणि जेव्हाही आपल्या दारात आपण ये जा करत असतो किंवा कुणी नवीन व्यक्ती आपल्या घरी येतं, तर तेव्हा उंबरठ्याचा छान असा सुगंध यावा, लक्ष्मी आपल्या घरी येत असते सकाळी संध्याकाळी, तर त्यासाठी सुगंधासाठी मी हा खस स्प्रे आणि हे अत्तर यूज करून बघितलेलं आहे। तर गुलाबाचं अत्तरही मला नेहमीच लागतं, सो गुलाबाचं अत्तरही मी यूज करत असते उंबरठा लेपनासाठी। तर अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे हे मी गंगाजलने पूर्ण मिक्स करून घेते आणि छान अशी पातळ पेस्ट तुम्हाला बनवायची आहे, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित आणि एकसारखं तुमच्या उंबरठ्यावर पसरेल। तर अशा पद्धतीने मी ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि लगेचच उंबरठा लेपन करणार आहे, कारण ते वाळतं तोपर्यंत मग दुसरे कामं होतात आणि मग उंबरठ्याची पूजा करावी लागते। सो उंबरठ्यावर मी चमच्याच्याच हेल्पने मी असं पसरवून घेते आणि व्यवस्थित एकसारखं पसरतं। जर तुम्ही व्यवस्थित त्याची हे घेतली क्वांटिटी व्यवस्थित आणि थिकनेस जर का व्यवस्थित बघून घेतला, तर अगदी परफेक्टली तुमच्या उंबरठ्यावर ते लागेल। तर अशा पद्धतीने मी उंबरठा लेपन करत असते आणि उंबरठ्याला मी हे लक्ष्मी पावलं आणि स्वस्तिक जे आहे ते चांदीचं लावलेलं आहे, तर ते सुद्धा मी नेहमीच क्लीन करत असते। तुम्ही बघू शकतात किती पांढरं शुभ्र दिसतंय। आणि मी चांदीचे देव कशाने क्लीन करते यावर एक सेपरेट असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही आयडिया मिळेल। तर अशा पद्धतीने हे उंबरठा लेपन मी नेहमीच करत असते। गुरुवारी मंगळवारी जसा मला वेळ मिळतो तसं मी करते आणि पौर्णिमेला तर करतेच करते, आणि तुम्ही सुद्धा करा। उंबरठा लेपनाचे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहे। जेव्हाही कुठली व्यक्ती निगेटिव्ह माइंडसेटने आपल्या घरात येते, दारात येते, तर तेव्हा घरात येण्यापूर्वी दारावरची रांगोळी आणि उंबरठ्याची पूजा बघून त्याचे जे निगेटिव्ह थॉट्स असतात ते चेंज होतात आणि त्याची निगेटिव्हिटी जी आहे ती उंबरठ्याच्या त्या साईडनेच रिटर्न होते आणि पॉझिटिव्ह थॉट्स घेऊन तो आपल्या घरात येतो, हे मात्र नक्की आहे। सो माझ्या घरातही मला हे असे पॉझिटिव्ह इफेक्ट्स खूप बघायला मिळाले उंबरठा लेपनाचे, आणि जेही कोणी निगेटिव्ह माइंडसेटने येतात त्यांचं माइंडसेट चेंज होतं। दारावर इतकं उंबरठ्याची सुंदर पूजा बघितल्यानंतर, रांगोळीची छान अशी सजावट बघितल्यानंतर कुणीही चेंज होतं। सो अशा पद्धतीने उंबरठा लेपन मी करून घेत असते। माझ्याकडे फक्त 1.5 ते 2 तास असतात मी अंशूला स्कूलला सोडून आल्यानंतर, जेव्हा मी एकटी असते, कारण देवपूजेसाठी मला खूप शांतता लागते आणि फक्त मी आणि देव असं वातावरण मला लागतं, तरच माझं मन शांत होतं आणि छान वाटतं, मला एक मानसिक सुख मिळतं। सो त्याच वेळेत मी हे सगळं करत असते। तर पटापट मला देवांची पूजा करायची आहे। तर गुरुवारी मी सगळे देव पूर्ण उजळवून घेते, चांदीचे आणि पितळेचे सुद्धा। तर व्यवस्थित ते सगळे उजळून घेतलेले आहे, तरीसुद्धा थोडाफार जरी पाण्याचा अंश असला तरीही चांदीचे देव काळे पडण्याची शक्यता असते, पिवळे पडण्याची शक्यता असते। म्हणून मी 2-2 वेळा त्यांना अगदी व्यवस्थित कोरड्या नॅपकिनने पुसून घेते। माझे देवांचे जे 2 नॅपकिन आहेत ते मी सेपरेटच ठेवलेले आहेत।
तर मी ते व्यवस्थित पुसून एक एक असं प्रत्येक पायरीवर ठेवते. तर सगळ्यात पहिल्या पायरीवर आमचे खंडेराव आहेत, आमचे जे कुलदैवत आहे ते मल्हारी मार्तंड आहे. सो खंडेरावांचे हे जे टाक आहेत आणि मधला जो टाक आहे तो आमच्या ग्रामदेवतेचा आहे. सो ते सगळे मी पहिल्या पायरीवर ठेवत असते. आणि सगळ्यात टॉपची जी पायरी आहे ज्यावर मी मोठ्या मूर्त्यांसाठी मी खास ती बनवून घेतलेली आहे, तिथे आमची कुलदेवी आहे, ती म्हणजे तुळजाभवानी माता. सो त्यानंतर मग तिसऱ्या पायरीवर जे आपले नेहमीचे 5 देव असतात, गणपती, महालक्ष्मी, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, त्यानंतर शिवलिंग असते आणि नंतर कामधेनू. तर हे मी अशा पद्धतीने ठेवते. आणि सगळ्यात शेवटची जी पायरी आहे त्यावर मी त्या 7 कवड्या, गजांतलक्ष्मी, कासव, शंख आणि 2 यंत्र आहेत, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, घंटा, ह्या गोष्टी मी सगळ्या लास्टच्या जी पायरी आहे शेवटची त्यावर मी ते ठेवत असते. तर अशा पद्धतीने माझी देवांची मांडणी आहे. तर माझं देवघर जे आहे ते थोडं मला बसून फुलं वाहता येत नाही. सो म्हणून मग मला अशा पद्धतीने जे फुलं वगैरे आहेत, देवांना जेव्हा आपण हळदी कुंकू लावतो, गंध लावतो, तर मला असं बसूनच लावावं लागतं. त्यानंतर एका मैत्रिणीने विचारलेलं, हा मंगल कलश किती तोळ्याचा आहे? तर हा चांदीचा नाही आहे, लवकरच मी चांदीचा सुद्धा करणार आहे अष्टलक्ष्मी कळस. बट आता सध्या माझ्याकडे आहे तो म्हणजे हा जर्मन सिल्वरमध्ये. तर हा मी मिशोवरून मागवलेला आहे. हा 1700 रुपयांचा काहीतरी आहे. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर मंगल कलश हा नेहमी देवघरात तुम्ही उजव्या साईडला ठेवायला हवा. त्यात तुमच्या कुळदैवतचा कळस म्हणून तुम्ही हा मंगल कलश जो आहे तो घरात ठेवायचा असतो देवघरात. तर मीही ठेवलेला आहे. तर हे जे नारळ आहे हे मी व्यवस्थित धुवून घेत असते जेणेकरून ते खराब होऊ नये आणि कोरडं पडायला नको त्यामुळे. तर अशा पद्धतीने मंगल कलश जो आहे त्यातलं पाणी मी बदलवून घेतलेलं आहे आणि असं रेडी केलेला आहे आणि मग मी देवघरात ठेवणार आहे. तर खूप सुंदर असा हा कळस आहे. त्यानंतर मंगल कलश कुलदैवतचाच असतो, सो त्यामुळे त्याला गजरासुद्धा मी चढवत असते. तर अशा पद्धतीने गजरा पण लावलेला आहे. सगळ्यात देवांना फुलं वगैरे वाहून झालेले आहे. गुरुवारची माझी ही जी पूजा असते ती अशीच असते. खूप छान आणि सुंदर आणि अगदी प्रसन्न वाटावं अशी पूजा मी नेहमी करत असते. तर अशी पूजा मी केलेली आहे. तर सगळ्या देवांना हळद कुंकू लावायचं चाललेलं आहे. सगळी देवपूजा व्यवस्थित झाल्यानंतर मग मी स्वयंपाक करेल आणि मग मी नंतर बाहेर जाणार आहे त्याला स्कूलला घेण्यासाठी. तर बरेच जणी विचारतात देवपूजेला किती वेळ लागतो, तर मला अर्धा ते पाऊण तास देवपूजेला लागत असतो. खूप खास अशी पूजा असली मंगळवार गुरुवारची तर, नाहीतर मला 15 मिनिटात मी डेली जी माझी देवपूजा आहे ती करत असते. कारण इतका वेळ कुणालाही नसतो की रोज 1-1 तास आपण देवांसाठी काढू शकतो असं. बट मी छान थोडक्यात आणि मस्त अशी पूजा करत असते. त्यानंतर माझ्याकडे ही चित्रशिला आर्ट यांच्याकडून रिसीव झालेली ही रांगोळी आहे. तर अशा पद्धतीने ही रेडीमेड रांगोळी आहे जेणेकरून आपला वेळ वाचावा या उद्देशाने त्यांनी ह्या डिझाईन केलेल्या आहेत. एका ग्रेनाईटच्या जी फरची असते ग्रेनाईटची त्याची छोटे छोटे साईजेसमध्ये पीसेस करून आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण घेऊ शकतो. तर ही मीडियम साईज आहे. चैत्रांगण सगळ्यात लार्ज साईजमध्ये येतं आणि देवीचे मंत्रचिन्हवालं जे असतं ते स्मॉल साईजमध्ये येतं. तर अशा पद्धतीने हे छान असं रांगोळीसाठी शॉर्टकट आहे. चला तर मग आता मी अंशूला घ्यायला चाललेली आहे. त्याआधी उंबरठ्याची पूजा करून घेते. सो मी ड्रेस चेंज केला, त्यानंतर छान अशी रांगोळी काढलेली आहे उंबरठ्यावर आणि तुम्ही बघू शकतात महालक्ष्मी प्रसन्न. हे सुद्धा मी एक छान असं रांगोळी साचा आहे माझ्याकडे. साच्यांचा व्हिडिओसुद्धा मी करणार आहे. 1 बाय 1 एक अपलोड करणार आहे. सो अशा पद्धतीने मी ही रांगोळी टाकून घेतलेली आहे. खूप छान पद्धतीने हे शिक्के जे आहेत साचे जे आहेत ते उमटतात. फक्त आपल्याला एक ट्रिक माहीत हवी की कशा पद्धतीने, आणि रांगोळी आपली किती फाईन क्वालिटीची आहे त्यावर डिपेंड करतं की हा जो शिक्का आहे, हा जो साचा आहे तो कशा पद्धतीने उमटेल. तो खूप छान आणि मस्त उमटतो. त्यानंतर मग उंबरठ्याला हळदी कुंकू करून घेतलेलं आहे, धूप दीप लावलेला आहे आणि छान पद्धतीने उंबरठ्याची पूजा केलेली आहे. छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं उंबरठ्याची पूजा केल्यानंतर. तुम्ही बघतच असाल अगदी प्रॉपरली पूर्ण जेव्हा तुमचं उंबरठ्याचं लेपन ड्राय होईल तेव्हाच तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर मग इकडे मी गुलाबाचे फुलं ठेवलेले आहे. छान वाटतं पिवळ्या उंबरठ्यावर रेड रांगोळी, त्यानंतर रेड कलरचे फुलं किंवा तुम्ही पाकळ्याही टाकू शकतात. मला ज्या दिवशी जसा मूड असला तशी मी पूजा करते. सो अशा पद्धतीने दिवा पण लावायचा आहे, धूप लावायचा आहे आणि मग
तुम्ही जी उंबरठ्याची पूजा आहे ती अशा पद्धतीने करायची आहे। दोघं साईडला सुद्धा तुम्ही दिवा लावू शकतात, बट मला बाहेर जायचं आहे सो त्यामुळे मी एका कॉर्नरला दिवा लावेल आणि मगच जाणार आहे। तर अशा पद्धतीने उंबरठ्याची पूजा मी केलेली आहे। त्यानंतर जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलली की मी बराच काही नवीन वस्तू घेतलेल्या आहेत किचनसाठी, पूजेसाठी। तर माझ्याकडे आहे हे नवीन पोळपाट। तर माझ्याकडे ना ऑलरेडी एक खूप छान असं पोळपाट आहे जे आमच्या आईंनी मला दिलेलं आहे आणि त्यावर मला इतकी प्रॅक्टिस झाली की मी दुसऱ्यांच्या घरी जेव्हा दुसऱ्या पोळपाट लाटण्याने पोळ्या करायला घेते तर मला अजिबातच जमत नाही। तुमचंही असं होतं का की घरच्याच पाटावर छान पोळ्या येतात आणि दुसरीकडे आपण गेलं तर थोडं अनकम्फर्टेबल होतं, आपला कॉन्फिडन्स जातो की मला येईल की नाही। तसंच माझं होतं। सो हे नवीन पोळपाट आहे, तरी मी धुवून घेतलेलं आहे 2-3 वेळा। पुन्हा मी पिठाचं थोडं कणिक घेतलेलं आहे आणि त्यावरचं जे काळा कलर वगैरे काही असेल तर ते निघून जाईल। सो त्यामुळे तर मला वाटलं की 2-3 वेळा धुवून झालेलं आहे म्हणून काही यावर नसेलच काळा कलर वगैरे, पण तरीही थोडाफार निघालच आणि मग मी पोळ्या करायला घेतलेल्या आहेत। मला माझ्या आधीच्या पाटाची इतकी सवय झालेली आहे की मला आता अंडर कॉन्फिडन्स मी चालली आहे की मला पोळ्या येतील किंवा नाही येणार। तर बघूयात, मी तरी घाबरतच करत होते। अगदी छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे। मला खूप मोठ्या मोठ्या पोळ्या करायची सवय आहे। बऱ्याच वेळा मला आमच्या आईही बोलतात की लहान पोळ्या कर, छोट्या छोट्या कर, बट मला ती आधीपासूनच सवय आहे मोठ्या पोळ्या करायची। सो माझ्या पोळ्या कधीच अशा छोट्या साईजमध्ये येत नाही। सो त्याच एका उद्देशाने मी हे पोळपाट लाटणे मागवलेले आहेत ॲमेझॉनवरून। तर खूप छान क्वालिटीचं, अगदी लाईट वेट आहे आणि ड्युरेबल सुद्धा आहे आणि ब्लॅक कलरमुळे खूप छान वाटलं मला। लाटण्याचं जे मधला पोर्शन आहे तो थोडा छोटा आहे, बट तुम्ही छोट्या पोळ्या करत असाल तर तुम्हाला खूप छान आहे। मी लाटणं दुसरं वापरणार आहे कारण मला ते अनकम्फर्टेबल आहे, सवय व्हायला वेळ लागतो कुठल्याही गोष्टीचा। तर अशा पद्धतीने मी पोळ्या करून घेणार आहे आणि बघूयात कशा पोळ्या होतात आणि कशा त्या शिजतात, कशा फुगतात बघू। तर मला छान वाटलं। ओव्हरऑल रिव्ह्यूसुद्धा मी छानच देणार आहे कारण मस्त आहे। सुरुवातीला प्रत्येक लेडीजला अनकम्फर्टेबल होत असतं पोळ्या करताना नवीन पाटावर, तसे मलाही झालं। नंतर 5-6 दिवस, महिना 2 महिन्यानंतर त्याची सवय होईल आणि छानपैकी मस्त मग छान पोळ्या मी यावर करेल। तर अशाच नवीन वस्तू, जेव्हाही काही मी नवीन वस्तू घेईल ॲमेझॉनवरून, ज्याही काही असतील त्या मी यापुढे प्रत्येक व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण बऱ्याच जणी मला विचारतात, ताई मग तुम्ही हे कुठून घेतलेलं आहे, ते कुठून घेतलं आहे, लिंक द्या। सो त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मी प्रत्येक व्लॉगमध्ये जेही काही घेतलं ते शेअर करत जाईल। सो हे तेलाचं जे आहे ना बॉटल, तर ती बॉटलसुद्धा मी ॲमेझॉनवरूनच घेतलेली आहे। खूप छान आहे आणि मी हे जेव्हा नेल एक्सटेन्शन करते, ॲक्रेलिक नेल्स जेव्हा लावते ना, तर मला एकदम इझी जातं। नाही तर तेलात जेव्हा मी नेल्स बुडवले तर मग ते सगळे ऑइली होतात आणि पटकन निघण्याची शक्यता असते। सो ते 1.5 ते 2 महिना इझिली मला जावे, त्यासाठी मग मी हे यूज करते। तर मैत्रिणींनो, हा होता आजचा सिंपल व्लॉग। बाय।